पहिली महत्त्वाची बातमी येते आहे। पिंपरी चिंचवडच्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी पुणे कोर्टानं आज अटक केलेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र कोर्टानं 5 दिवसांची कोठडी मान्य केली। याआधीच अटक झालेला वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे हे 26 मे पर्यंत पोलीस कोठडीत आहेत। दरम्यान शशांकनं वैष्णवीला पाईपनंही मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे हगवणे कुटुंबियांविरोधात पोलिसांनी आणखी एक कलम वाढवलाय। तसंच आतापर्यंत 12 जणांच्या साक्षी देखील नोंदवण्यात आल्या। रिमांडची कारणं अशी आहे की आज पहिलाच पीसी होतं त्यांचं, तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे। काही मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे। परत अजून कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे, आणि ते पण कारण पोलिसांनी सांगितले। अजून त्याच्यामध्ये कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याचा पण तपास करायचा आहे। त्याच्यासाठी पण कारणं पोलिसांनी मागितली आहेत, आणि असं करून मेरबार कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून 5 दिवसाची पोलीस कस्टडी 28 तारखेपर्यंत दिलेली आहे। तर राजेंद्र आणि सुशील हगवणेच्या अटकेनंतर वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत कोण गजाआड झालंय पाहूया। पती शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासू लता हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक झालेली आहे। तर सून वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेला सासरा राजेंद्र हगवणे आणि त्याचा मोठा मुलगा म्हणजेच वैष्णवीचा दीर सुशील यांच्या हातामध्ये अखेर बेड्या पडल्या। एवढे दिवस हलगर्जीपणा दाखवणाऱ्या पोलिसांनी कारवाई करत हगवणे बाप बेट्याला अटक केली आहे की दबावामुळे ते स्वतःहून पोलिसांना शरण आले हे मात्र कळू शकलेलं नाही। दरम्यान वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर 7 दिवस तिचा सासरा राजेंद्र हा मुलगा सुशील सोबत फरार होता। शुक्रवारी पहाटे 4:30च्या सुमाराला त्यांना अटक झाल्याचं समजलं। मला असं ऐकण्यात आलेलं आहे की सुरुवातीचे 2-3 दिवस यांना व्हीआयपी ट्रीटमेंटच मिळत होती। हॉटेलचं जेवण मिळालं तसे काही आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ते त्यांना डबे गेलेले आहेत। आमचे लोकांनी पाहिलेलं पाहिजे तिथनं जिन्यातनं खाली उतरताना, आणि त्यांच्या चेहऱ्यावरती दुसऱ्या दिवशी कुठलाही लवलेश नाही। राजेंद्र हगवणे यांनी दीर सुशील हगवणेला अटक केली, त्यांना पण व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू शकते? मिळू शकते, त्यांनाही मिळू शकते, कारण ह्या तिघांचं आम्ही पाहिलेलं आहे। तर जशी यांना जर ट्रीटमेंट मिळत होती त्याच्याही पेक्षा आणखी व्हीआयपीच्या वरती काय असेल तर तशी मिळू शकते अशी माझी शंका आहे।